नमस्कार श्रोते हो, मराठी दर्शन चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण जोडलेलो आहोत डॉक्टर अशोक राणा यांच्यासोबत चर्चा करण्याबद्दल. आणि डॉक्टर अशोक राणा यांचा वेळोवेळी परिचय करून देण्याची गरज नाहीये. तुम्ही जर आपले सगळे एपिसोड पाहत असाल तर तुम्हाला माहिती झालेली असेल, पण नवीन श्रोत्यांसाठी मी सांगू इच्छितो, धर्म संस्कृती अभ्यासक अशोक राणा यांचा गाडा अभ्यास आहे आणि इतिहास भाषा संशोधनावर त्यांचं भरपूर काम आहे. आणि बऱ्याच विद्यापीठात त्यांनी म्हणजे व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांच्या संशोधनाचा विद्यापीठात अभ्यास म्हणून समावेश केला गेलेला आहे. त्यांनी जवळजवळ 77 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित करून घेतलेली आहेत, म्हणजे प्रकाशित झालेली आहेत. नुकतीच मातृदेवतांचा इतिहास ही मालिका मराठी दर्शनवर आपण प्रसारित केली. त्यात त्यांनी विपुल अशी माहिती मातृदेवतांबद्दल सांगितली. बौद्ध मातृदेवता, हिंदू मातृदेवता, वैदिक मातृदेवता यावर वेळोवेळी आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट तुम्ही पाहू शकता मराठी दर्शन चॅनलवर आजही उपलब्ध आहे. त्यातले प्रत्येक एपिसोड पहा. आणि त्याचबरोबर त्यांची जी सध्या पुस्तकं गाजतायत प्राजक्त प्रकाशनाकडून, जिजाई प्रकाशनाकडून आणि विश्वकर्मा प्रकाशनाकडून, ती पुस्तकं तुम्ही नक्की मागवा. ती ऑनलाईनही उपलब्ध आहेत, तुम्ही ती ऑर्डर करू शकता. तसेच त्यांचे संपर्क क्रमांकही आम्ही देत आहोत, त्या क्रमांकावर तुम्ही कॉल करून ती पुस्तकंही मागवू शकता. तर आज आपण दसऱ्यानिमित्त विजयादशमीचे मिथक या विषयावर भाष्य करणार आहोत. त्याबद्दल चर्चा ही आयोजित केलेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा सर, काल एक एपिसोड पाहिला आपण की दसऱ्यामध्ये रावण दहनाची कशी घुसखोरी झाली, कसं ते अवैध आहे. हा काल चर्चा केली, त्यामध्ये अशोक विजयादशमीचे मिथक याच्यावर आपण चर्चा आज करणार आहोत. हे जाहीर केलं. अशोक विजयादशमी काय आहे सर, आणि त्याचं मिथक काय आहे हे पहिल्यांदा मला जाणून घ्यायला हवं. फार महत्वाची गोष्ट आहे, कारण आज जी विजयादशमी आहे दिल्लीच्या रामलीला मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आज होणार आहे. आणि तो सरकारी पातळी म्हणजे केंद्र सरकार त्यात सहभागी असतं आणि स्वतः प्रधानमंत्री रावणाच्या प्रतिमेला जे काही पुतळावर करतात तर त्याला अग्नी देतात. म्हणजे आता हा सरकारी कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे सरकार मान्य आणि सरकारी दोन्ही. तर याला काही आधार नाहीये. वास्तविक काल आपण पाहिलं होतं की रावण हे दैवत आहे आदिवासींचं, आणि त्या आदिवासींच्या दैवतांना अशा तऱ्हेने जाहीरपणे जाळणं तर हे चुकीचं आहे. हे आपण काल पाहिलं होतं. आणि आदिवासी संख्येने कमी असल्यामुळे आणि त्यांच्या जागृती कमी असल्यामुळे, त्यांच्या संघटना तेवढ्या प्रभावी नसल्यामुळे त्याला निषेध ते करू शकत नाही. ही जी गोष्ट आहे रावण दहनाची थांबवू शकत नाही. पण अमरावतीला एक महानंदा टेकाम नावाच्या आदिवासी महिला आहेत आणि त्यांनी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण पूजनाची परंपरा सुरू केली. आणि ज्या ठिकाणी रावण दहन होतं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते थांबवलं. आता अमरावतीमध्ये रावण दहन हे होत नाही. तर अशा तऱ्हेने ह्या प्रथा काही ठिकाणी संपवल्या आहेत. यवतमाळातील काही आमच्या मित्रांनी काही वर्षापूर्वी 30-35 वर्षापूर्वी अशा प्रकारची चळवळ राबवली होती. बहुतेक मला वाटतं यवतमाळ रावण दहन थांबलेलं आहे. तर अशा तऱ्हेने स्थानिक पातळीवर काही आदिवासी कार्यकर्ते जेव्हा असा विद्रोह करतात किंवा अशी मागणी करतात सरकारकडे, तेव्हा त्या परंपरा थांबतात. तर हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट, दसऱ्याच्या दिवशी लोक म्हणजे जे स्वतःला हिंदू मानतात ते किंवा हिंदू नसलेले लोक सुद्धा एकमेकाला सोनं देतात. आता बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातून सीमोल्लंघन केलं. म्हणजे दसऱ्याला सीमोल्लंघन हा शब्द आहे, कारण मराठी किंवा राजपूत किंवा ज्या ज्या ठिकाणी युद्ध करणारे वर्ग होते किंवा आहेत, तर ते लोक पूर्वी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करीत. म्हणजे सीमेच्या बाहेर जायचं आणि दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं, मोहिमा काढायच्या आणि तिथे जे काही धन दौलत असेल ती मिळवायची, म्हणजे पैसा मिळवायचा, संपत्ती मिळवायची. तर अशा ह्या जुन्या परंपरांचं हे अवशेष आहेत हा दसरा. या दिवशी सीमोल्लंघन लोक करतात आणि तिथून मग आपट्याची पानं आणतात आणि त्याला सोनं समजतात, असा एक समज आहे. असा एक कर्मकांड आपल्या समाजामध्ये आहे, भारतामध्येच आहे. तर बाबासाहेबांनी जेव्हा सीमोल्लंघन केलं, म्हणजे हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात त्याला जायचं होतं, बौद्ध धर्मात, तर तेव्हा त्यांनी दसऱ्याचा दिवस निवडला. आणि त्यावर मग अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की तुम्ही उडी घेतली हिंदू धर्मातून जैन आणि शीख आणि
बौद्ध या धर्माच्या लोकांनाही लागली. म्हणजे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं, भारतीय राज्यघटना त्यांनी निर्माण केली, त्यामुळे त्यात बौद्धांचा समावेश झालेला आहे हिंदूंमध्ये. हे कायदेशीर वास्तव आहे. आता कायदेशीर वास्तव नाकारता येत नाही आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये ही जी सादर केली आणि 52 मध्ये लागू झाली किंवा 50 मध्येच लागू झाली ती राज्यघटना, आणि पुढे 1956 मध्ये 6 वर्षांनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता ही जी घटना आहे ती हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात सीमोल्लंघन करण्याचं एक म्हणजे कर्मकांडच आहे. ते बाबासाहेबांनी केलेलं ते यासाठी करावं लागतं की आपल्या अनुयायांना समजावं की आता आपण हिंदू राहिलो नाही. तर म्हणून दसऱ्याचा दिवस त्यांनी निवडला, पण ते 14 ऑक्टोबर हा दिवस तो होता. तर अनेकांना असं वाटलं, जे बौद्ध आहेत, बौद्ध अनुयायी आणि विशेषतः विद्वान लोक, त्यांना असं वाटलं की आपण 14 ऑक्टोबरलाच हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करायला पाहिजे. 14 ऑक्टोबरला नागपूरला तो झाला, नंतर 16 ऑक्टोबरला हा चंद्रपूरला झाला. चंद्रपूरला राजाभाऊ खोब्रागडे हे बाबासाहेबांचे फार निष्ठावंत अनुयायी होते आणि त्यांनी असं म्हटलं की आपण याला यावं, आपल्या चंद्रपूरला यावं. तर चंद्रपूरला दरवर्षी दसऱ्याला कार्यक्रम होत नाही, पण 16 ऑक्टोबरला तो कार्यक्रम होतो. आणि 16 ऑक्टोबरला 15 ऑक्टोबरला बाबासाहेब त्याविषयी काही बोलले होते आणि नंतर 16 ऑक्टोबरला त्या ठिकाणी तो कार्यक्रम होतो दरवर्षी, याही वर्षी होतो. तर आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये काय झालं की आता 60-70 वर्ष त्या घटनेला होऊन गेले होतील. आता 60 वर्ष म्हणजे 69 वर्ष झालेली आहे. तर अनेकांना अशी शंका यायला लागली की जे बौद्ध आहेत, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ते हिंदूंच्या घरी सोनं द्यायला जात नाही. आणि म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे तो 14 ऑक्टोबरला साजरा करावा असा एक आग्रह काही लोकांनी केला. आणि बऱ्याच वर्षापासून, सुरुवातीपासून म्हणजे 50-60 वर्ष त्या गोष्टी झाली आहेत की त्यावर काही पुस्तकही लिहिली गेली आहे, काही चळवळी झाल्या आणि बरेच लोक नागपुरात सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबरला करतात, तो दसऱ्याच्या दिवशी नाही करत. अच्छा. आता परिस्थिती म्हणजे हे वास्तव आहे. आता मी विदर्भातला असल्यामुळे मला ते बारकावे माहीत आहेत. तर याच्या मुळाशी आता मुळे काय झालं की मग आता या दशमीला काय बनायचं. आपण काल पाहिलं होतं की विजया हे दुर्गेचं एक नाव आहे आणि विजयादशमी म्हणजे दुर्गेच्या नवरात्राची दशमी, आणि दशमीला हिंदीत दशहरा हा शब्द आहे. तर आता हे दशहरे काही फक्त या आश्विन महिन्यातच होतात असं नाही. म्हणजे चैत्रामध्ये एक नवरात्र दुर्गेचं असतं. हे जसं दुर्गेचं नवरात्र आहे आश्विन महिन्यातलं, तसं देवीचं नवरात्र चैत्रामध्ये असते, तेव्हाही दशहरा असतो. 10 दिवस असतोच. 9 नंतर 10 दिवस येणार असतो, ते आपण थोडी थांबू शकणार आहे. तसं ज्या ज्या धर्म आणि संप्रदायात अशा त्यांचे नवरात्र आहे की दशहरा असतो. म्हणजे दशहरा ही काही नवीन गोष्ट नाही आणि केवळ आश्विन महिन्यातल्या ह्या दशमीशीच निगडित नाही. पण ज्या लोकांना दुर्गेशी काही घेणं देणं नव्हतं, त्या दुर्गा पूजेला त्यांचा विरोध असेल अप्रत्यक्ष, त्या लोकांनी विजयादशमीचा अर्थ, त्या दशहरा शब्दाचा अर्थ हा रावणाच्या विजयावर, रावणावर रामाने विजय मिळवला त्याच्याशी जोडला गेला. म्हणून विजय हा शब्दाचा अर्थ त्यांनी रामाचा विजय असा घेतला आणि दशहरा या शब्दाचा अर्थ 10 तोंडाचा रावण असा घेतला. चुकीचं पद्धत, हे एक मिथकच आहे. म्हणजे लोक आपापल्या परीने मिथक तयार करत राहतात आणि ते प्रतिष्ठित होतात. आता दिल्लीचा विचार जर केला, रामलीला मैदान जे प्रसिद्ध आहे ते तिथे 9 दिवस रामलीला होते, म्हणून त्या रामलीला मैदानाचं नावच रामलीला मैदान पडलं. आणि 10व्या दिवशी दसऱ्याला तिथे रावण दहनाचा कार्यक्रम सरकारी पातळीवर होतो. म्हणजे एक मिथक कसं प्रस्थापित होतं याचं मोठं उदाहरण आहे. आणि पुढे मग जेव्हा बौद्ध लोकांनी दसऱ्याला हा कार्यक्रम करायचा का, आजही आता आपण पाहतो की नागपूरला सरकारी पातळीवर म्हणजे सरकारचे लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतरही केंद्रातले लोक सुद्धा बरेचदा येतात आणि दीक्षाभूमीवर ते सहभागी होतात या कार्यक्रमाला. म्हणजे दसऱ्याला तो कार्यक्रम होतो. मग याला म्हणायचं काय, जो हा जर हिंदूंचा दसरा आहे किंवा विजयादशमी हिंदूंची आहे, तर मग बौद्धांचं तिथे काय काम आहे किंवा बौद्धांनी करावं की नाही. म्हणून या 5-10 वर्षात काय झालं की लोकांनी त्याला वेगळं नाव दिलं, अशोक विजयादशमी. म्हणजे सम्राट अशोकाने विजय मिळवला. म्हणजे तिथे रावाने विजय मिळवला हिंदू धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये सम्राट अशोकाने विजय मिळवला कलिंगावर, म्हणून हा दिवस ते साजरा करतात. आता हे मिथक कसं आहे, कारण सम्राट अशोकाने या दिवशी विजय मिळवला असा कोणताही पुरावा बौद्ध साहित्यामध्ये नाहीये. केवळ हिंदूंच्या विजयादशमीला पर्याय द्यायचा म्हणून
म्हणून अशोक हा शब्द या विजयादशमीशी जोडला गेला. आणि हा अलीकडेच जोडला गेला असं नाही, म्हणजे आता अलीकडे तो साजरा होतो आपल्याला तो माहिती आहे, सरकारी पातळीवर सुद्धा त्याचा उल्लेख अशोक विजयादशमी असाच होतो. आज आपण पाहू की सह्याद्री किंवा इतर जे सरकारी माध्यम प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये जे स्टेज असतं ते स्टेज दाखवतात आणि मुद्दामच अशोक विजयादशमी शब्द दाखवतात. आज आपण संध्याकाळी हे एक विशिष्ट वास्तव पाहणार आहोत. पण याचा प्रारंभ हा बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची ठरवलं होतं, तर त्याची एक पत्रिका तयार केली होती वामनराव गोडबोलेंनी. वामनराव गोडबोले हे त्या सगळ्या दीक्षाभूमीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक होते. आणि त्या आयोजकांनी काय केलं की ती पत्रिका तयार केली आणि त्या सामुदायिक धर्मांतर असं त्यांनी लिहिलं त्या पत्रिकेवर. आणि 14 ऑक्टोबरचा उल्लेख आहे, पण त्याच्या खाली त्यांनी अशोक विजयादशमी हा शब्द वापरला. म्हणजे अशोक विजयादशमी शब्द वापरला, पत्रिका छापल्या होत्या. तर बाबासाहेबांनी जेव्हा हे पाहिलं, आणि बाबासाहेब आंबेडकर हे कसे स्वतः बॅरिस्टर होते, तर्कशुद्ध विचार करणारे होते आणि पुराव्याशिवाय काही स्वीकारायचं नाही अशी एक शिस्त त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतच होती. तर ते म्हणाले की याला काही पुरावा नाहीये, ते अशोक विजयादशमी या शब्दाला ऐतिहासिक पुरावा नाही, तर या पत्रिका तुम्ही छापू नका. आणि मग त्यानुसार दुसऱ्या पत्रिका तयार करण्यात आल्या आणि त्या पत्रिकेवर मात्र विजयादशमी हा शब्द आहे, अशोक हा शब्दच नाही. अशा प्रकारच्या 2 पत्रिका 14 ऑक्टोबर 1956 रोजी वाटण्यात आल्या होत्या. पहिली पत्रिका काही लोकांकडे गेली होती, पण नंतर त्याचं वाटप थांबलं आणि मग अशा तऱ्हेने दुसरी पत्रिका आली. बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी हा शब्द नाकारला. आणि आता जर बौद्ध त्या शब्दाला स्वीकारत असतील वामनराव गोडबोलेंच्या या पत्रिकेच्या आधारे, तर मग आपण बाबासाहेबांच्या विरोधात जातोय ना. ही शंका कोणाच्याही मनात येत नाही. मी आंबेडकराईट आंबेडकरांनी म्हणणारे लोक बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जात असतील तर ते आंबेडकराईट कसे. असा एक लेख मी साधारणतः 2022 मध्ये, म्हणजे आता त्याला 2 वर्ष झाली, 10 ऑक्टोबरला चित्रलेखामध्ये प्रकाशित केला होता. मग सर मला एक विचारावंसं वाटतं, हा जो बौद्ध धर्माची दीक्षा घेताना दसरा निवडला होता दिवस, तो बाबासाहेबांनी म्हणजे विजयादशमी म्हणून निवडला होता की आता योगायोग होता? नाही, त्यांच्या मनात तर हिंदू धर्म सोडायचा होता ना, त्यांना सीमोल्लंघन करायचं होतं. म्हणजे कुठलंही सीमोल्लंघन या शब्दाचा थोडासा अर्थ सांगता का सर? कारण हे बऱ्याच वेळा ऐकतो पण एक्झॅक्ट. हो, तर सीमोल्लंघन म्हणजे कसं, आपल्या प्रदेशाची सीमा उल्लंघन करायची. अच्छा. म्हणजे पलीकडे जायचं आणि मग दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं. तुम्ही आपल्या राज्याची सीमा सोडली तर दुसऱ्या राज्यात तुमचा प्रवेश होतो ना. अशा राज्यात जायचं आणि शत्रू राष्ट्र आहे. मित्र राष्ट्रात तुम्ही सीमोल्लंघन केलं तर काही फार पडणार नाही, पण तुम्ही शत्रू राष्ट्रात जर सीमोल्लंघन केलं तर युद्ध होणार ना. आणि युद्ध करायचं हे ठरलंच होतं. अशोक विजयादशमी जसा शब्द बाबासाहेबांनी नाकारला, तसं याच्यावर बाकी आंबेडकरी चळवळीचं लिखाण झालेलं आहे का? म्हणजे आता तुम्ही दाखले दिलेले. हे महत्वाचं आहे. कारण आता मी काही आंबेडकर चळवळीतला वगैरे असं नाही आहे, असं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचा समर्थक आहे, पण लोक काही मला आंबेडकर चळवळीतला मानत नाहीत. होतो मी चळवळीत नव्हतो असं नाही, पण आता मला कोणताच धर्म नसल्यामुळे नाईलाजाने हिंदू धर्म लोक जोडतात आणि हरकत नाही जोडायला, मला काही अडचण नाही. हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे असं माझं मत आहे. तर अशा तऱ्हेने माझा अधिकार काय हवा या क्षेत्रातला असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण तुम्ही जो हा प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे. एक विनोद अनावरत या नावाने लिहिणारे एक लेखक नागपुरात आहे आणि डॉक्टर आहेत. म्हणजे PhD नाही आहे ते, पण डॉक्टर मेडिकल पेशातले असतील ते कदाचित. PhD आहे की नाही मला नेमकं माहित नाही, त्याला पाहिलं नाही, कधी भेटलोय नाही. पण त्यांचं एक पुस्तक माझ्या हाती आलं, अशोक विजयादशमीचे भूत. त्यांनी शब्दच वापरला, अशोक विजयादशमीचे भूत. म्हणजे बौद्धांच्या मानगुटीवर हे भूत बसलेलं आहे असं त्यांचं म्हणायचं, शिष्टाचारच त्यांनी दिलेला आहे. तर 15 ऑक्टोबर 2012 रोजी हे म्हणजे आता 22 वर्ष या गोष्टीला होऊन गेले. पुण्याच्या सुगावा प्रकाशननी
हे पुस्तक प्रकाशित केलं. सुगाव प्रकाशने विलास वाघ यांचं होतं. आता ते नाही आहेत हयात, पण ते बौद्ध होते. एका बौद्धांनीच प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. असं नाही की बा दुसऱ्या कोणी हिंदुत्ववाद्यांनी प्रकाशित केलं. तर त्यांनी अनेक विषय त्यात हाताळले. कारण आता हा 12 वर्ष झाले. 2012 म्हणजे 12 वर्ष झाले. 12 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. आता त्याच्या आधीपासून ही परंपरा रूढ झाली होती. म्हणजे साधारणतः 20 वर्षापासून ही परंपरा रूढ झाली असेल अशोक विजयादशमी असं आपण गृहीत धरू. त्याचा नेमका इतिहास आपल्याला माहित नाही, पण तो शोधता येईल. तर यांनी आंबेडकरी चळवळ आणि त्या आंबेडकरी विचाराशी निगडीत जे लोक आहेत त्यांच्यासाठी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी असं म्हटलं की सम्राट अशोकाचा धम्मविजय, त्याला धम्मविजय म्हणतात, की त्यांनी सुद्धा मग त्या कलिंगाच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि मग त्यांना असं वाटलं उपरती झाले की आपल्या हातून अनेक लोक मारले गेले. मग त्यांनी हिंसेचं समर्थन न करणारा अहिंसेचं समर्थन करणारा असा बुद्धाचा विचार स्वीकारला. तर त्यांनी या धर्मविजय ही जी संकल्पना आहे तर त्या संकल्पनेवर त्यांनी भाष्य केलं आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की सम्राट अशोक या नागवंशी सम्राटाने, आता नागवंशी होता की नाही हा एक मुद्दाच आहे, कारण यातले बरेच विचार हे ऐतिहासिक नाही आहे. त्यांनी धर्मविजय ही जी संकल्पना स्वीकारली तर त्यामुळे त्याची आठवण म्हणून दसरा त्या दशहरा सणाची निर्मिती झाली असं म्हटलंय. तर त्यांचं म्हणणं आहे की धर्मविजय अशोकाने धर्म स्वीकारण्याचा दिवस नव्हता. म्हणजे स्वतः विनोद अनावरतनी लिहिलाय की धर्मविजय दिन जो आहे तो फक्त त्या देशावर विजय मिळवला म्हणून त्याचं नाव पुढे देण्यात आलं, पण त्याचा वेळी बौद्ध धर्म स्वीकारला असा होत नाही. दसऱ्याच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला असा अर्थ होत नाही. आणि जर तसं असतं, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड अभ्यास बौद्ध धर्माचा व धर्माचा इतिहासाचा, तर त्यांनी 15 ऑक्टोबरला जे जाहीर भाषण दिलं, नंतर 14 ऑक्टोबरच्या नंतर त्यांनी जाहीर भाषण दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यात त्याचा ओझर काही उल्लेख नाही की बा हा विजय जो आहे तो धर्मविजय आहे आणि या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला अशोकांनी, असं कुठेही बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही. तर अशा तऱ्हेने जे आताचे बौद्ध विद्वान म्हणतात ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं आहे सर. अजून काही मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करा. तर या घटनेचा वर्धापन दिन जो आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी होतो, पण 1957 मध्ये म्हणजे दुसऱ्याच वर्षी 56 मध्ये अशा तऱ्हेने धम्मचक्र प्रवर्तन झालं. दुसऱ्या दिवशी त्याचा वर्धापन दिन झाला. तो दसऱ्याच्या दिवशी जो झाला 14 ऑक्टोबरला न करता दसऱ्याच्या दिवशीच झाला. तर शेड्यूल कास्ट फेडरेशन हा केला आणि ब्राह्मणवादी मंडळींचा हस्तक्षेप केला असा एक प्रश्न विचारला आहे विनोद अनावर्तांनी. त्याबद्दल शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष हरिबाबू आवळे, न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी हे जे लोक होते, म्हणजे भवानीशंकर नियोगी हे ब्राह्मण होते आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता बाबासाहेबांच्या दीक्षेनंतर आणि ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते, फार मोठे विद्वान म्हणून त्यांचं नाव आहे. पण पुढे त्यांनी लगेच काही दिवसांनी तो बौद्ध धर्म नाकारला. तर 14 ऑक्टोबरला न करता हा वर्धापन दिन दसरा का केला गेला, कारण त्यात ब्राह्मणी प्रभाव या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष हरिबाबू आवळे यांच्यावर होता असा एक आक्षेप यात आलाय. आणि आता हे जे आहे म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन जे बाबासाहेबांनी केलं तेव्हा पत्रकारांना प्रश्न पडला होता की बा हा धर्म बौद्ध धर्म महायान आहे की हीनयान आहे. पण बौद्ध धर्म जो मूळ आहे ज्याला थेरवादी म्हणतात, स्थविर लोकांचा म्हणजे बुद्धाच्या विचाराशी अतिशय जवळचे आहे त्या लोकांसाठी हीन यान शब्द हा वापरला. हीनचा अर्थ ही हा आहे बौद्ध पाली ग्रंथामध्ये हीचा अर्थ बुद्धी होतो. बुद्धिवान लोक ते होते. तर अशा बुद्धिवान लोकांचा तो धर्म होता. कोणीकडे त्याचा अर्थ वाईट झाला आणि मग इसवी सनाच्या पहिल्या शतकात सम्राट कनिष्क याच्या काळात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अशोक घोष त्याचा जो प्रधान होता, संस्कृतचा फार मोठा पंडित होता, तर त्यांनी महायान या पंथाची स्थापना केली. आणि हा महायान पंथ हिंदू धर्मातल्या अनेक गोष्टी स्वीकारणारा पंथ होता. आणि बौद्ध लेण्या ज्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या की हीनयान पंथाच्या बौद्ध लेण्यांना बदलवून टाकलं महायान पंथामध्ये. त्याला कारणीभूत सम्राट कनिष्क आहे, तोही बौद्ध होता. तर अशा तऱ्हेने महायान पंथाच्या लोकांनी
जे काही पुढे मांडणी केली त्या मांडणीत मग बुद्धाचा विचार मागे पडला. म्हणून विनोद अनावृतांनी प्रश्न विचारलाय की अशोक विजयादशमीच्या भूताला का गोंजारायचं, आणि अशा लेखात या लेखात असं म्हणतात, अशोकाच्या शिलालेखातील शब्दांचा व आकड्यांचा अनुवार्थ लावून डॉक्टर J.F. फ्लिक हे शिलालेखाचे अभ्यासक होते. त्यांनी डेट ऑफ बुद्धा डेट द डिटरमाइंड बाय रिकॉर्ड ऑफ अशोका, म्हणजे अशोकाच्या शिलालेखाच्या आधारे बुद्धाच्या मृत्यूची तारीख किंवा काळ हे ठरवण्याचं काम J.F. फ्लिकनी केलं. त्यात बुद्धाच्या परिनिर्वाणाची तारीख आजच्या कॅलेंडरनुसार, आजचं कॅलेंडर जे आहे त्याला ग्रेगरियन कॅलेंडर म्हणतात, आपण त्याला चुकून ख्रिश्चन कॅलेंडर म्हणतो. ख्रिश्चन कॅलेंडर ते नाही आहे, ग्रेगरियन आहे. तर त्या कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यातली एक तारीख आहे ही त्यांनी 1-3-14 हे आता म्हटलंय. त्याला आधार कदाचित वामनराव गोडबोले जे आयोजक होते त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे, त्यांनी 14 ऑक्टोबर या दीक्षेच्या प्रसंगाशी जोडली गेली असावी असं म्हटलं. म्हणजे ऑक्टोबर महिन्यातली 1, 3 आणि 14 हे 3 तारखा त्यात आहे गृहीत धरल्या J.K. फ्लिकनी. तर त्यामुळे मग वामनराव गोडबोलेनं तसं वाटलं असावं. तर आता प्रश्न असा आहे की मग हा जो दिवस आहे आश्विन शुद्ध पंचमीचा आज आहे तो दिवस, तो बुद्धाच्या जन्माशी संबंधित नसून महापरिनिर्वाणाशी आहे असं असेल तर वामनराव गोडबोले यांनी विजयादशमीला सम्राट अशोकाशी का जोडलं हा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. हा प्रश्न फार महत्वाचा आहे कारण ऐतिहासिकदृष्ट्या सिद्धच होत नाही आहे. तर कशाला मग याला अशोक विजयादशमी म्हणायची असं ठामपणे त्यांनी त्यांच्या पुस्तकात. सर तुम्ही सांगितलं आता हे डॉक्टर विनोद अनावृत यांचं पुस्तक तुमच्या हाती लागलं अशोक विजयादशमीचे भूत. तर या लिखाणाला कुठं वाद संभ्रम असं काय अजून म्हणजे इतरही जे तुम्ही सांगितलं त्यालाही कुठं वादविवादात अडकावं लागलं का काय, त्याच्यासाठी संभ्रम तयार झाले असतील किंवा असं काही? नाही, वादविवाद कोण करतील? विद्वान करतील ना. विद्वान जे होते जे खऱ्या अर्थाने आंबेडकरांचे विद्वान होते त्यांनी आधीच 14 ऑक्टोबरलाच मान्यता दिली. या विजयादशमीला त्यांनी मान्यता दिलीच नाही आणि आजही नागपुरात 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन वेगळा साजरा होतो. आता दीक्षाभूमीवर जो होतो तो दसऱ्याला होतो आणि त्यात मग सगळे राजकारणी लोक येतात, इतर देशातले लोक येतात आणि ही परंपरा रूढ झाली. म्हणजे बरेचदा एखादी परंपरा रूढ होते आणि ते मिथक दृढ होतं. आता हे मिथकच आहे. मिथक म्हणजे काल्पनिक गोष्ट किंवा लादलेली आपल्या मनाने स्वीकारलेली गोष्ट. आता तिला इतिहासाचा आधार असतो तसं नाही. अशोक विजयादशमी मिथक आहे असं मी का म्हटलं कारण याला ऐतिहासिक आधार नाही म्हणून. जर ऐतिहासिक आधार असता तर आपण असं म्हटलं असतं की ही ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि स्वतः यांनी फ्लिकच्या आधारे सांगितलं की बुद्ध जन्माशी निगडीत त्या महापरिनिर्वाणाशी निगडीत जी तारीख आहे आपण बुद्ध जयंती साजरी करावी ना या दिवशी. पण बुद्ध जयंती नाही करत आपण साजरा, त्या महापरिनिर्वाण दिन साजरा नाही करत आपण. अशोक विजयादशमीला सम्राट अशोकाशी जोडलं ज्याचा कोणताही पुरावा अशोकाच्या शिलालेखात किंवा पाली धर्मग्रंथात नाहीये, बौद्ध ग्रंथात नाहीये. खरंय सर. तर हे अशोक विजयादशमीचे मिथक दृढ झाले असं म्हणता येईल सर. एखाद्या प्रसंगाशी किंवा एखाद्या कॅरेक्टरशी किंवा एखाद्या घटनेशी आपण जेव्हा एकरूप होतो, भावनिक जोडले जातो तेव्हा ते मिथक आपल्या मनावर अगदी दृढ होत जातं. तसंच भावनिकतेशी न जोडता तटस्थ विचार करणं हे सचक विवेक बुद्धी वापरण्याचं एक गुणधर्म आहे असं म्हणता येईल. तर आता इथं वाद, मी एक शब्द वाद विवाद वगैरे शब्द ऐकले तर एक प्रसंग आठवला मला. म्हणजे काल परवाच काही लोकांच्या समूहाने ज्ञानेश महाराव यांच्या ऑफिसवर जाऊन दमदाटी करून त्यांच्याकडून माफी मागवून घेतली. तर त्याबद्दल तुमचं थोडंसं मत जाणून घ्यायचं होतं सर. ते लोकशाहीला धरून आहे की काय सांगता येईल? ती गोष्ट अतिशय घाणेरडी आहे. ज्या लोकांनी केली ते भाजपचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार केलेला आहे. आणि हे करताना जो राजेश शिरवाडकर असं म्हणतो की आमच्या संस्कार आहेत हिंदू धर्माचे आणि त्यामुळे मग आम्ही यांना काळं फासलं की यांना ठोकलं नाही. पण समजा पुन्हा जर हे केलं, यांनी असंच विधान केलं ज्ञानेश महारावांनी तर आम्ही करू. ही जी धमकी देणारा माणूस आहे ज्याला संस्काराची भाषा जो बोलतोय त्याच्याबद्दल जी माहिती आता पुढे आहे निरंजन टकले यांनी
त्यांच्या चॅनेलवर ही माहिती दिली की तो अतिशय विकृत माणूस आहे आणि अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध आहे आणि तसे व्हिडिओ त्यांनी तयार केले, चॅट तयार केलेले आहेत आणि त्याच्या बायकोला हे सगळं माहिती आहे, त्याच्या भानगडी आहेत, लैंगिक भानगडी. तरी तिला मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हवं आहे म्हणून तो की अशा तऱ्हेने त्याला मान्यता केली. जी घटना घडली तेव्हा त्याची बायको तिथे हजर होती. म्हणजे एका अनैतिक आणि विकृत माणसाला मदत करणारी बायको सुद्धा विकृतच आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि तो संस्काराची भाषा बोलतो आहे आणि ज्ञानेश महाराज हे साधारण व्यक्तिमत्व आहे ना. हा जो राजू शिरवाडकर आहे तो चिल्लर माणूस आहे, फक्त तो देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा आहे, गृहमंत्र्यांच्या जवळचा आहे, म्हणून पोलीस त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आता महारावांनी जे विधान केलं ते संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं. आता ते करावं की नाही हा वादाचा मुद्दा त्यावर भाष्य करणार नाही. ज्ञानेश महारावांची जी प्रकृती आहे ते सतत सत्य मांडत राहतात आणि कोणाला भीत निर्भीड आहे. त्यांच्यावर अनेक हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. सनातनवाल्यांनी त्यांच्यावर केसेस टाकल्या, त्यात ते लढले आणि अजून निकाल जरी लागला नसला पण ती केस आता काही राहतेची महत्वाची. पण त्यांना सरकारने अंगरक्षक दिले होते, बॉडीगार्ड दिले होते, त्यांनी नाकारले. आणि ज्या ठिकाणी ते गेले होते शिवाजी मंदिरमध्ये त्या कार्यालयात ते नाटकाशी संबंधित आहे. नाटकाच्या तालिमी करणे किंवा चर्चा करणे, विचार करणे हा त्यांचा एक आवडीचा भाग आहे. ते गाणंही शिकलाय, शास्त्रीय संगीत सुद्धा शिकलेले आहे. तर कारण अमरावतीला माझी त्यांची एकदा अशी भेटी बरेचदा झाल्या, कारण त्यांनी माझी लेखमाला छापली, दोन्ही लेखमाला छापल्या. माझा परिचय जो महाराष्ट्राला आणि मराठी वाचकाला झाला तो ज्ञानेश महाराजांमुळे झाला. म्हणून त्यामुळे त्याला मी फार जवळ ओळखतो, त्यांच्या घरीही गेलो होतो मी. तर त्यांनी संगीत शिकलं आणि मला गाऊन दाखवलं होतं. म्हणजे इतकी मेहनत करणारा माणूस, कलावंत माणूस, नाटकात त्यांनी कामं केली आहे, स्वतः नाटकं दिग्दर्शित केली आहेत. अशा तऱ्हेने एका मोठ्या व्यक्तिमत्वाला अशा तऱ्हेची वागणूक चिल्लर माणसाने दिलं, त्याचं काहीच स्थान नाही समाजामध्ये. त्याला देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांनी मदत करणं ही घाणेरडी गोष्ट आहे, निषेधार्ह गोष्ट आहे. म्हणून मी आता या निमित्ताने जे लोक त्यांच्या सोबत आहे भाजपाचे आणि निवडणूक समोर ठेवून अशा प्रकारच्या घटना ते घडवतात त्या सगळ्यांचाच निषेध करतो. हे हिंदू धर्माला नाचवणारी लोक आहेत, हे हिंदुत्ववादी नाही आहेत असं माझं मत झालंय. खरं आहे सर, हिंदू धर्मावर वेळोवेळी वैदिक विचारांची आक्रमणं झालेली आहेत. हिंदू धर्म हा न्यूनगंडात जातो याच्यामुळं, आणि हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आपण खरं हिंदू धर्माला फॉलो करतो की वैदिक धर्माला, ब्राह्मण्याला फॉलो करतो, इथं खरंच हा प्रश्न पडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि एका नाटककाराला, दिग्दर्शकाला, लेखकाला, विचारवंताला अशा धमक्या देणं किती अयोग्य आहे, किती योग्य आहे ज्याचं त्याने ठरवावं. कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असंही मला वाटतं सर. कारण प्रत्येकाला लिहिण्या बोलण्याचा अधिकार आहे. कुणाच्या भावना दुखवतील, त्या भावना दुखवल्या तर त्या आपण खरंच ह्या देवी देवतांशी जोडले गेलेलो आहे, त्या देवी देवतांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आता स्वामी समर्थांवर, रामावर स्वामी समर्थांचा इतिहास काय हेही जाणून घेतलं पाहिजे. त्यांचा जन्म कसा झाला, ते आले कुठून वगैरे वगैरे. चमत्कारिक होतेच तर इंग्रजांच्या काळात त्यांना ते स्वातंत्र्य का मिळवून देता आलं नाही भारताला. बऱ्याच जवानांचे, बऱ्याच देशभक्तांचे प्राण वाचले असते, पूर्ण भारतावरचं संकट गेलं असतं असं मला म्हणावं वाटतं. खरं तर असे चमत्कारिक होते तर ठीक आहे. हा जो स्वामी समर्थ आहे ज्याच्याबद्दल अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, त्यांनी विठोबाला किती घाणेरड्या शब्दात उल्लेख केला. तर वारकऱ्यांनी त्याचा निषेध करावा ना. भाजपमध्ये वारकऱ्यांचे कक्ष आहे, तो नेहमी भोंगा असतो एक, तर तो आता काही ओरडला की त्यांनी हे ओरडायला पाहिजे होतं की बा अशा तऱ्हेने आमच्या वारकऱ्यावर तुम्ही वार करताय. जे काही त्या स्वामी समर्थाला मांडणारे भक्त आहेत त्यांना हा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे. वारकऱ्यांच्या नेत्यांनी विचारलं पाहिजे. जो भाजपचा प्रवक्ता आहे, म्हणजे भाजपवाले वारकऱ्यांच्या विरोधात असं एक संदेश जातो ना यातून. खरं त्या वारकऱ्यांच्या इतर संघटना आहेत ज्या भाजपशी निगडीत नसतील कदाचित, त्यांनी सुद्धा निषेध केला पाहिजे त्या स्वामी समर्थाचा. आणि तो स्वामी समर्थ ज्या ठिकाणी होता अक्कलकोटला, तर तो सोलापूर जिल्ह्याचा भाग आहे. सोलापूर जिल्ह्यातच पंढरपूर आहे. त्या पंढरपूरच्या जवळ असलेला म्हणून विठोबाच्या विरोधात घाणेरडं बोलतो आणि ते पुस्तकात छापून येतं. ते पुस्तक लोक धर्मग्रंथ म्हणून वाचतात. तर त्याचा निषेध वारकऱ्यांनी का केला नाही? पंढरपूरला जे वारकऱ्या संघटना, वारकरी संघटना, त्या निषेध का केला नाही हा एक प्रश्न. खरं आहे सर. असे प्रश्न खरं तर मी वेळोवेळी म्हणत असतो पडायला पाहिजेत.
तर अशोक विजयादशमीचे मिथक याबद्दल काही मिस होत असेल तर सर 2 वेळीत निरोपा अगोदर तुम्ही एक कन्क्लुजन म्हणून 1-2 शब्द भाष्य करावं असं मला म्हणजे आपण बऱ्याच मुद्द्याला स्पर्श केला आहे. प्रामुख्याने विनोद अनावरत यांच्या पुस्तकाच्या आधारे हे यासाठी केलं, कारण मला हा वाद तर आधीपासून माहित होता, पण मी लेखी पुराव्याचा शोध घेत होतो. तर मला एक पुस्तक साधारणतः 5-6 वर्षापूर्वी मिळालं आणि त्यांचे लेख मी यापूर्वी वाचलेले आहेत आणि त्यांनी माझ्या विरोधातली एक पुस्तक लिहिलेलं आहे. जे काही माझे समर्थक नाहीये, मी त्यांचा समर्थक नाहीये, पण त्यांनी जे तर्क मांडले ते मात्र अभ्यासपूर्ण आहे आणि इतिहासावर आधारित आहे. म्हणून मी त्यांच्या ह्या मुद्द्याचा फक्त काही भाग स्वीकारला. पूर्णतः विनोद अनावरत यांच्या मताशी मी काही सहमत नाहीये इतर मुद्द्यावर. खरं आहे सर. श्रोते हो, हे होते डॉक्टर अशोक राणा. आज दसरा असल्यानं या विषयावर थोडंसं जाणून घ्यावं असं वाटलं. अशोक विजयादशमीचे मिथक. तर सरांची पुस्तकं तुम्ही नक्की मागवा, त्यावर विवेचन करा, तुमचं चिंतन करा, चिकित्सा करा. त्या पुस्तकातलं तात्पर्य समजून घ्या, गाभा समजून घ्या, गैरसमजात राहू नका. सतत विवेक बुद्धीनं विचार करा की देवी देवतांचा इतिहास काय आहे. वैदिक धर्माचं हिंदू धर्मावर एक वैचारिक आक्रमण झालं, हिंदू धर्म न्यूनगंडात गेला. इथलं बौद्ध धर्म, जैन धर्म, हिंदू धर्माचं इतिहास नेमका काय आहे. सर, पुढच्या भागामध्ये एक विषय आहे माझ्या मनात, ते आपला वेळोवेळी राहून जातोय. मला थोडंसं सत्यनारायणाविषयी त्या पूजेबद्दल जाणून घ्यायचं होतं. तर आपण सत्यनारायण करू एक भाग, पण आता पुढचा भाग, आता आज दसरा आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि दुसरी गोष्ट, अनेक लोक आज बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहेत. म्हणून या धर्मांतराचं पुढे काय होणार, म्हणजे धर्मांतराची परिणती, या विषयावर आपण पुढचा भाग घेऊ, नंतर सत्यनारायणाच्याकडे वळू. ओके. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. श्रोते हो, तुम्ही पुस्तकं मागवा, वाचा, विचार करा, चिंतन करा. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि हे व्हिडिओ ज्यांना माहितीची गरज आहे अशा नातेवाईकांमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.